आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आर्य व अनार्यवाद. शिव मानवाचे मराठा मानव हा भारतीय मानवाचा ज्ञात इतिहास आहे. मराठा मानवाचे सुरुवातीचे 60,000 ते 45,000 वर्षे आजच्या भारत देशाच्या सीमा व्यापण्यात व विकसित होण्यात घालवल्या. पुढे 45,000 ते 30,000 वर्षे मराठा मानवाने जिथपर्यंत जमीन जोडलेली आहे त्या पृथ्वीवरील प्रदेशात फिरण्यात घालवले. पुढचे 30,000 ते 15,000 वर्षे हा मानव विकसित होऊन जगभरातील जलप्रवासाने सर्व दूरपर्यंत पोहोचला. गेले 15,000 ते आजपर्यंतच्या काळात तो विविध ठिकाणी स्थिरावला, विकसित झाला. व्यापार, आदानप्रदान, व्यवहार, संचार असे सारे सुरू आहे. आज भारतातून वेगवान विमानाने 8-10 तासात अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान अशा ठिकाणी पोहोचता येते, सुखरूप परतता येते. हजारो वर्षांपूर्वी हे अंतर कापण्यासाठी काही वर्षे लागत. तिकडे गेलेला व तिकडून इकडे आलेला मानव समूह पुन्हा परतत नसे. आज जसे आपण विविध देशात व्यवसायासाठी स्थायिक होतो, हाच प्रकार रानटी टोळ्या असतानाही अवलंबला जात होता. अन्न ही त्या काळी मोठी गरज होती, त्यासाठी स्थिरांतर अपरिहार्य होते. आजही अन्नासाठी सर्व आहे. भारतातील वातावरण तसेच मराठा मानवाने प्राप्त केलेली बुद्धिमत्ता यातून भारतीय समाज जीवन उर्वरित जगाच्या तुलनेत लवकर विकसित झाले. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, नैतिक बाबी, पशुपालन, कृषी विकास, शासन प्रणाली, शिवधर्म व्यवस्था, समतावादी वितरण व आचरण, स्त्रीवादी मानवता, शांतता व त्याला पोषक सुरक्षितता, तंत्रज्ञान, लोकभाषा, लोकव्यवहार, भ्रमण, संचार, व्यापार, सामाजिक कृतज्ञता, लिपी, संगीत, धर्मतत्त्वे, धर्मतत्त्वज्ञान, विवाह संस्था, मुनी, ज्ञानसंवर्धन, परोपकार अशा समाजधारणेसाठी उपयुक्त बाबींचा विकास होत गेला. त्या काळच्या जगातील सर्वच गरजांच्या तुलनेत भारतात सुबत्ता होती. त्यामुळे सर्व क्षेत्रात मराठा समाजात आबादी होती. अन्न, वस्त्र, निवारा, सुख, शांती, आनंद, सुरक्षितता याबाबत कुणालाही चिंता नव्हती. संघर्षाचे कारण नव्हते. मराठा मानव एवढा विकसित झालेला असतानाच पृथ्वीच्या उर्वरित क्षेत्रात व विशेषतः पश्चिम व पश्चिमोत्तर परिसरातील मानव अत्यंत विकसित, रानटी तसेच आक्रमक मानसिकतेचा होता. मराठा मानव पूर्वेसह पश्चिमेकडे केवळ मानवी चिकित्सा, संशोधन, व्यापार व या कारणासह संचार करू लागला. त्याला तिकडे वरीलप्रमाणे अनेक रानटी टोळ्या दिसल्या. त्यांच्याशी संघर्षही होऊ लागला. काही माणसाळले मराठा मानवासोबत त्यांचे आदानप्रदान सुरू झाले. शिव मानवाचे वंशज मराठा मानव उंचीने मध्यम, रंगाने काळे-सावळे, चेहरा ठेवण पसरट, रुंद, चौकोनी, नाक बसके पसरट, डोळे लहान, स्वभावाने शांत, परोपकारी, मानवतावादी असत व आहेत. त्यांचा धर्म शिवधर्म होता. गणव्यवस्था होता. गणमाता होती. गणपती होता. पुढे शिव-पार्वती हे शिवमानवाचे आद्य जोडपे आले. समाजव्यवस्थेचे 4 आश्रम होते: ब्रह्मचार्याश्रम, बालपण, गृहस्थाश्रम, तारुण्यात विवाह, वानप्रस्थाश्रम, कौटुंबिक जबाबदारी, संन्यासाश्रम अशी व्यवस्था होती. त्याच वेळी पश्चिमेत एवढा मानव विकास झाला नव्हता. मराठा मानवाच्या आदानप्रदानातून अन्नाच्या शोधात विकसित हा रानटी मानव समूह इराण, इराक, इजिप्त, अफगाणिस्तान, पंजाब मार्गे जमीन मार्गाने भारतात आला. तो मूळचा बर्फाळ उत्तर ध्रुवावरील होता. टिळकाने यास रानटी आर्य टोळ्या म्हटले. अशा प्रकारे अन्नाच्या शोधार्थ मराठा मानवासोबत आलेला हे पश्चिमेकडील रानटी समूह देहाने तुलनेत उंच, डोळे भेदक व घारे, नाक सरळ काठी, रंगाने गोरेपान, चेहऱ्याने उभे परंतु आक्रमक वाटणारे लोक आजच्या पंजाब, पाकिस्तानात परिसरात येऊ लागले. सुरुवातीला संख्येने अत्यंत कमी असलेल्या या लोकांचे मराठा मानवास कौतुक वाटू लागले. त्यांना केवळ देहबोलीच समजत होती. मराठा समाजाने त्यांना आश्रय दिला. ते इथेच राहू लागले. अशा प्रकारे पुढच्या काळात त्यांची संख्याही वाढू लागली. सुरुवातीला अनेक वर्षे फक्त पुरुष समूहच येत असे. नंतर स्त्रियाही येऊ लागल्या. शेकडो वर्षात त्यांची भाषा, बोली, राहणीमान मराठा मानवासारखीच झाली. पुढे त्यांनी आपली वेगळी ओळख सांगायला सुरुवात केली. आजच्या इजिप्त, इराण, रशिया या भागातून आलेल्या या समूहाला तिकडे दीव आर्य असे म्हणत. तसेच सुरा म्हणजे दारू पिणे हा त्यांचा छंद होता. तिकडच्या थंड वातावरणामुळे कदाचित त्यांना दारू पिणे व मांस खाणे गरजेचे असावे. शेती व अन्न त्यांना माहीतच नव्हते. कुटुंब व्यवस्था निर्माण झाली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला केवळ पुरुषच इकडे आले. याच पुरुषासोबत भारतीय मराठा स्त्रियांनी विवाह केला. नंतरच्या काळात पुरुष व स्त्रियाही आल्या. मराठा मानवाने या गोऱ्यापान स्त्रियांशीही विवाह केले. अशा रीतीने भारतीय भूमीवर सुमारे 4,000 वर्षांपूर्वीच संकरित मानवनिर्मितीस सुरुवात झाली. शेकडो वर्षे हा सामाजिक संबंध टिकून होता. याच दरम्यान मूळचा शिवमानव मराठा मानव या परकीयांना स्वतः सामावून त्यांचे पालनपोषण
करू लागला. ते आपले पाहुणे आहेत, ते जरा वेगळेच आहेत, ते श्रेष्ठ आहेत, त्यांना आपण पोसले पाहिजे, ही मराठी समाजाची मानसिकता होती. या परकीय लोकांनी ही मराठा मानसिकता ओळखली. नंतरच्या काळात त्यांनी आपल्या लोकांना मोठमोठ्याने गटाने भारताकडे येण्याचे निमंत्रण दिले आणि पुढच्या शेकडो वर्षांमध्ये पश्चिमेकडून लोंढे भारतात येण्यास सुरुवात झाली. आश्रयाची जागा विकृत आक्रमणाच्या भावनेने घेतली. मराठा मानवतावादी स्वभावाचा गैरफायदा या रानटी टोळ्यांनी घेतला. आजही ते सुरू आहे. या परकीय लोकांचा रंग ठेवणे इत्यादीमुळे भारतीय मराठा मानव तसा दिपला होता. हे कुणीतरी वेगळेच लोक आहेत हे त्याला वाटत होतेच. मराठा समाजाच्या या भोळसळ मानसिकतेचा गैरफायदा घेऊन परकीयांनी आपले महत्त्व वाढवण्यास सुरुवात केली. आम्ही देव आहोत, आम्ही आर्य आहोत, आम्ही स्वर्गातून आलो आहोत, देव स्वर्गात राहतात, आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत, देवांच्या कृपेने तुमचा जन्म मृत्यू होतो, हे सारे जग देवांच्याच मालकीचे आहे, देवानेच आम्हाला तुमची काळजी घेण्यासाठी पाठवले आहे, तुम्ही आमची उत्तम सेवा करा, तुम्ही आम्हाला अन्न वस्त्र दारू मटण घर शेती द्या, देवाला खुश ठेवण्यासाठी यज्ञ करा. अशा प्रकारे या आर्यांनी अनेक वर्षे अत्यंत धूर्तपणे व लबाडीने मराठा समाजास अंधारात ठेवले. पुढे जसजशी परकीयांची संख्या वाढू लागली तसतसा जगण्याचा सत्तेचा संघर्ष सुरू झाला. स्थानिक भारतीय मराठा समाज मुळातच समृद्ध व सुरक्षित असल्यामुळे त्याला संघर्षाची गरज भासली नव्हती. सुरुवातीच्या काळातले रानटी जीवन पशूंचा संघर्ष संपला होता, त्यामुळे अर्थातच शस्त्रशास्त्रे नव्हती. याउलट परकीय लोंढे शस्त्रासह घोड्यांसह येत होते. परकीय लोकांची ताकद व संख्या वाढताच त्यांनी शांत असुरक्षित मराठा मानवावर हल्ले करण्यास सुरुवात केली. मराठा समाजाच्या शेताला, गंजीला, घराला आगी लावण्यास सुरुवात केली. दैवी कोप झाल्यामुळेच आग लागली असे सांगू लागले आणि पुढच्या काही शेकडो वर्षात हेच परकीय लोक आक्रमक झाले, जमिनीचे मालक झाले. यांनी कपट, भिक्षा, भेद, भीती अशा मानसिक अस्त्रांचा गैरवापर करून मराठा समाजात फूट पाडली. अत्यंत कपट नीतीने अल्पसंख्याक असलेला हा परकीय आर्य देव समाज भारतीय भूमीचा मराठा समाजाचा मालक झाला. या जगण्याच्या संघर्षात स्थानिक मराठा समाज स्थलांतरित होत होत पूर्वेकडे दक्षिणेकडे सरकू लागला. गेल्या 2000 वर्षात वा इ. स. पूर्व 4-3 शतकापासून नाईलाजास्तव काही परकीय व स्थानिक मराठा शेतकरी समाजही हळूहळू आजच्या ब्रह्मदेश, म्यानमार, जावा, बाली, इंडोनेशिया, लाओस, चीन, व्हिएतनाम, भूतान इत्यादी परिसरात स्थिरावला. आज जसे मूळ गावकरी शेतकरी विस्थापित होऊन बाहेरचे लोक मोठमोठ्या शहरात येत आहेत, तीच प्रक्रिया त्याने चातुर्वर्णी व्यवस्था निर्माण केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व मराठा समाजासह सर्व स्त्रिया या शूद्र, अतिशूद्र, अवर्ण इत्यादी अनेक शेकडो वर्षे ही व्यवस्था रुजली व आजही हीच ब्राह्मण व्यवस्था भारतात आहे. या परकीय समूहाने स्वतःला आर्य म्हटले. आज आर्य व अनार्य हा वाद आहे. अनेक इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासकांच्या मते आर्य हा शब्द व आर्य हा समाज भारतीय आहे, त्यावर एकमत झालेले आहेत. गौतम बुद्धाने आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग इत्यादी प्रकारे आर्य हा शब्द वापरलेला आहे. तसेच ब्राह्मणांची मानसिकता पाहता ब्राह्मण जे जे समाजात रुजवलेले असेल ते ते स्वीकारून त्याचे ब्राह्मणीकरण करतो, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आर्य हा शब्द मूळचा भारतीय असल्याचे स्वीकारण्यात अडचण नाही. आजच्या सामाजिक भाषेत ब्राह्मण हा परकीय आक्रमकांना योग्य शब्द आहे. त्यामुळे जेथे जेथे आर्य हा शब्द वाचण्यात येईल तेथे तेथे ब्राह्मण समजावे. मुळात ब्राह्मण हा मूळ भारतीय नसून परकीय आहे. ब्राह्मण हिंदू धर्माचे नसून ते वैदिक धर्माचेच आहेत. ते हिंदुस्थानी नसून पूर्णपणे ग्रीक, इजिप्तियन वंशीय असेच आहेत. त्यांचा वंश देव या पूर्वजांचा आहे. भारतीय मूळचा पूर्वज शिवमानव असून मराठा समाज हाच भारताचा मुख्य व प्रमुख समाजप्रवाह आहे. ब्राह्मण हा परकीय आहे. धर्मग्रंथात, धर्मतत्त्वज्ञानात, समाजजीवनात, चर्चेत अथवा अभ्यासात जेथे जेथे वैदिक, आर्य, देव हे शब्द येतील तेथे तेथे त्याचा पर्यायी आजचा शब्द ब्राह्मण घालावा. आर्य की अनार्य हा वाद नको. भारतीय समाज जीवनाचा मुख्य मूळ प्रवाह हा मानवतावादी, समतावादी, स्वातंत्र्यवादी, बंधुत्ववादी, समानतावादी इत्यादी मानवी मूल्ये जपणाराच आहे. यालाच मुख्य प्रवाह समजतात. बुद्धाने यास बहुजन प्रवाह म्हटले. याउलट ब्राह्मण समूहाचा जीवनाधार हा विषमता व शोषण यावर आधारित आहे. दुर्दैवाने सुमारे 5000 वर्षे भारतीय मानवतावादी समाजजीवनात राहूनही ब्राह्मण समाज हा मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेला नाही. वैदिक, विषमतावादी, शोषणवादी तत्त्वज्ञानालाच सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. त्याने भारतीय मराठा जीवनाची अनेक मूल्ये अंगीकारलेली दिसतात, परंतु ते त्यांच्या स्वार्थी विकृत मानसिकतेला पोसण्यासाठीच. उदाहरणार्थ, आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे
सर्वात जास्त ब्राह्मण दिसतात. प्रत्यक्षात ब्राह्मणांना शिवाजीबद्दल प्रेम आदर नाही. त्यांना बहुजन समाजाच्या मनावर शिवरायांच्या नावाची असलेली पकड वापरायची आहे. ब्राह्मणांना शिवचरित्राचे विकृतीकरण करायचे आहे. नव्या पिढीला ब्राह्मणांनीच शिवाजी, संभाजी, राजाराम या छत्रपतींच्या हत्या केल्या आहेत हे समजू नये, यासाठी ब्राह्मणांची हरामखोरी चालू आहे. परंतु सत्य असूनही बहुजन समाज आमच्यापासून दूर जात आहे आणि ब्राह्मणांवर विश्वास ठेवत आहे. आज 21व्या शतकातील शिकलेला श्रीमंत सत्ताधीश बहुजन समाज जर ब्राह्मणाला एवढा घाबरत असेल तर हजारो वर्षापूर्वी ब्राह्मण किती क्रूर असतील हे समजून घ्यावे. वाचकांना विनंती आहे की अधिक सविस्तर माहितीसाठी त्यांनी माझे शिवधर्म भाग 1 हे पुस्तक वाचावे. आज जगातील एकही जात वा वंश शुद्ध नाही. ब्राह्मण स्त्रिया धर्मानुसार शूद्रच असतात, परंतु आता ब्राह्मण स्त्रियाही स्वतःला ब्राह्मण समजू लागल्यात. ब्राह्मण स्त्री व मराठा पुरुषापासून झालेली संतती ही स्वतःला ब्राह्मण समजू लागली आहे. ब्राह्मण समाज विकृत मानसिकतेतून त्याचा न्यूनगंड झाकण्यासाठी स्वतःचे श्रेष्ठत्व मांडत आहे. हजारो वर्षाच्या संघर्षात ब्राह्मण अनेकदा हरलेला आहेत. अशा वेळी बहुजनांनी या परकीय ब्राह्मणांवर बहिष्कार टाकला. दरम्यान निर्माण झालेल्या समाजव्यवस्थेत पुरोहितांची गरज भासू लागली. मूळच्या मराठा समूहात जसे कलाकार, कुंभार, लोहार, सुतार, चांभार, शिंपी, न्हावी तयार झाले, त्याचप्रमाणे राज्यकर्त्यांनी जरा चुणूकदार व बुद्धिवान लोकांना पुरोहितांचा दर्जा देऊन त्यांना देशस्थ ब्राह्मण नाव देऊन गाववाड्याच्या समूहात बलुतेदार म्हणून सामील केले. म्हणजेच देशस्थ ब्राह्मण हे पूर्वीचे मूळ बहुजनच आहेत, ते ब्राह्मण नाहीत. मुसलमान जसे मूळचे शिवधर्मीय बहुजन तसे देशस्थ ब्राह्मणांचे आहे. म्हणून कोकणस्थ ब्राह्मण हेच परकीय आहेत. गेल्या हजारो वर्षात विशेष अधिकारामुळे देशस्थ ब्राह्मणही परकीय ब्राह्मणांचे हस्तक झाले आहेत. बाटगे जास्त कर्मठ असतात, या सूत्राने देशस्थ ब्राह्मण आपल्यालाच मराठा मायबापांना विसरले आहेत. मराठा बहुजनांना भूमिपुत्र म्हटले जाते. त्यामुळे भूमिपुत्रांना इतिहास, संस्कृती, धर्म, मानवता, भाषा, बंधुता या बाबींची जन्मासोबतच नैसर्गिक देणगी असते. त्यांच्या मनात, रक्तात वा जीवनात खोटेपणा नसतो. त्यामुळे तो स्वतःला सुरक्षित व शांतताप्रेमी मानत असतो. नीतिमूल्याचा पुरस्कर्ता व निर्माता ही भूमिपुत्राची ओळख असते. त्याच्या मनात निरपेक्ष बंधुभावाची भावना असते. यातून तो समूह म्हणून समाज जीवन जगत असतो. या समूह जीवनातून निर्माण झालेल्या समूहबळातून तो सर्जनशीलता, निर्मिती क्षमता वाढवत वा जपत असतो. सत्यजीवन वा सत्याग्रह हेच त्याचे समूह जीवन असते. म्हणून मराठा समूह समाज हा बिनधास्त आहे. तो कोणाला आपला शत्रू मानत नाही अथवा कोणाचे आपण वाईट करावे असा विचारही करत नाही. ब्राह्मणांनी त्यांचे वाटोळे केले तरी तो समजतो आपलेच नशीब फुटके. या उलट परकीय आश्रित आक्रमक समाज अत्यंत विकृत, क्रूर, खोटारडा, विश्वासघातकी असतो. ब्राह्मण समाज त्याचे जुने व आजचेही अनुभवाचे उदाहरण आहेत. याच विकृत भावनेतून ब्राह्मण सत्कार्यासाठी एकत्रित होत नाही. त्याला सतत आपण उपरे आहोत हे जाचत असते. या जाचक मनोवृत्तीतून तो सतत विकृत भानगडींना जन्म देत असतो. त्यात गुणवत्ता नावाचा शब्द सर्वांनाच भावतो. ब्राह्मण हा अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू असतो असे बिंबवले जाते. अशा अंधश्रद्धा पसरवल्या जातात. प्रत्यक्षात व्यवहारात आज स्वकष्टावर व स्वबुद्धीवर करोडपती वा प्रतिष्ठित झालेला बहुजनातील साठी ओलांडलेल्या डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, वैज्ञानिक, वरिष्ठ अधिकारी, हायकोर्ट जजेस इत्यादींचा शिक्षण वा नोकरीतील अनुभव ब्राह्मणांबद्दल अत्यंत वाईटच असणार. एकमेव मेडिकल वा इंजिनिअरिंग कॉलेज असताना व बहुजन समाज जागृत नसताना ब्राह्मण प्राध्यापकांची बहुजन बुद्धिमान मुलांना मेडिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून जाण्यास भाग पाडले. हे ब्राह्मणी अत्याचार सत्ताधीश होण्यासाठीच असतात. मराठा बहुजन समाज कष्टाळू, शांतताप्रिय व मानवतावादीच असल्यामुळे स्थिर असतो, स्वस्थ असतो. या उलट ब्राह्मण समाजाचा जन्म संघर्ष व विकृतीतून झाल्याचे सर्वज्ञात आहे. वैज्ञानिक सिद्धांतानुसार ब्राह्मणांचे जीन्स हे विध्वंसक व विकृतच असतात. त्यांच्या रक्तात त्यांच्या मूळच्या परकीय रक्ताचे अंश असतातच. याच मानसिकतेतून ब्राह्मण सतत अस्वस्थ, अस्थिर व भ्रमित असतो. यातूनच मानसिक वैगुण्य, न्यूनगंडाची निर्मिती होते. ती विकृतीलाच जन्म देते. परिणामी ब्राह्मण विकृतीशिवाय जगू शकत नाही. तो एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सतत विकृतीच हस्तांतरित करत असतो. याच विकृतीतून तो सतत संघटित व कार्यरत होत असतो. या संघटित शक्तीचा गैरवापर ब्राह्मण प्रतिक्रांतीसाठी करत असतो. ब्राह्मण समाज स्वतःतील एकनिष्ठा, कनिष्ठता, न्यूनगंड, अस्थिरता व विकृती लपवण्यासाठी सतत आपणच महान असल्याचे भासवत असतो. समाज विज्ञान व
मनोविज्ञानाच्या सिद्धांतानुसार ज्या समूहाच्या मनात कनिष्ठतेचा न्यूनगंड असतो तो समूह सतत आपण महान असल्याचे सांगण्याचा व लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. वैदिक ब्राह्मण समाज यात अग्रेसर आहे. याच विकृतीतून ब्राह्मणांनी विकृत वैदिक धर्माची निर्मिती केली आहे. जगात कुठेही एखादी नाविन्यपूर्ण घटना घडली अथवा वैज्ञानिक शोध लागल्यास आमच्या पूर्वजांना हे हजारो वर्षापासून ज्ञात होते असा दावा करायचा. अशा शोधाचे श्रेय आपल्या ब्राह्मण पूर्वजांनाच द्यायचे. याच विकृतीतून ते आपण देवाची संतती असल्याचे सांगत व भासवत असतात. यासाठी स्वतःला भूदेव समजून वा मानून ब्राह्मण इतर मानव समूहापेक्षा वेगळा आहे हे सांगतात व लिहितात. त्यासाठी जन्मदाते मायबाप कुळ पृथ्वी यांचा संबंध नाकारतात. आईच्या ऐवजी सुवर्णगर्भ हिरण्यगर्भ अशा कृत्रिम गर्भातून जन्म घेऊन द्विज होतो अशा नैसर्गिक सत्यालाच नाकारणारा ब्राह्मण शूद्र मानव निघावा असे मानणे हा बहुजनांचा मूर्खपणा आहे. बहुजन समाजाची निसर्गप्रियता मानवता शांतताप्रियता इत्यादी मानसिकता ही प्रवृत्ती आहे. याच वेळी समाज विज्ञानाच्या सिद्धांतानुसार अशा शांतताप्रिय सामाजिक संस्कृतीच्या मानसिक प्रवृत्तीचा कल हा स्थैर्याकडे म्हणजे स्थिरतेकडे असतो. जैसे थे ठेविले अंते ते तैसेची राहावे. चित्ती असू द्या समाधान, संघर्ष नको. समृद्धी व शांतता यातून नवनिर्मिती होत नाही, संघर्ष माहीत होत नाही. परिणामी मराठा बहुजन समाजात समृद्धी व शांततेचा सुकाळ असल्यामुळे नवसमाज संस्कृती निर्माणाकडे दुर्लक्ष होतोय. यातूनच मराठा समाज सतत पूर्वजांच्या कथा कहाण्या इतिहास सांगत रमत असतो. म्हणून अस्वस्थ अस्थिर व अशांत समाजच नवनिर्माणाची व सामाजिक परिवर्तनाची क्रांती करू शकते. शांतताप्रिय मराठा बहुजनांना नव्याचे आकर्षण असतेच, परंतु तो राक्षस असूनही घर गाव सोडायला तयार नसतो. परिणामी त्याचे नेतृत्व त्याचा शत्रू असलेला ब्राह्मणच करतो. तो जंगल जमीन गाव नातेवाईक गुरेढोरे यातच गुंतून राहतो. त्यांच्याच सोबतीने जगतो व मरतो. त्यातच त्याला मोठेपणा वाटतो. मर इथे म्हणजे मराठे. त्यासाठी ब्राह्मण समाज मराठा समाजाच्या अहंकारी इतिहासात रमणाऱ्या मानसिकतेचा गैरवापर करतो. मराठा बहुजनांना छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रचंड आकर्षण आहे. यातूनच ब्राह्मणांनी शिवाजी सांगायला व मांडायला सुरुवात केली. गावोगावी हरिकथा हरिपाठ भागवत अखंड पारायण सुरू केले. यातून मराठा बहुजन समाज गांडूळ बनवला गेला. आपल्यालाच इतिहासाचा व अज्ञानाचा गैरवापर करून मराठ्यांना कसे शंड व गुलाम बनवले जाते त्याचे पुरंदरचे जाणता राजा हे महानाट्य उदाहरण आहे. अशा रीतीने मोठा बहुसंख्य मराठा बहुजन समाज ब्राह्मणांचा गुलाम होतो. अशा वेळी कोणी फुले शाहू जेधे जवळकर आंबेडकर बहुजनांमध्ये पुढे आल्यास आम्ही त्यांचाही खून करण्यासाठी ब्राह्मणांचे हस्तक होतो. तसेच अशा महामानवांचा विचार समाजात रुजल्यास ब्राह्मण अशा क्रांतीचे नेतृत्व करायला लागतो आणि क्रांतीचा रथ प्रतिक्रांतीच्या घरी पोहोचवतो. भारताचा हाच सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय इतिहास आलटून पालटून सुरू आहे. ही परंपरा अखंडित आहे. नावे बदलतात, प्रसंग काळानुरूप होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.